काही जणांना फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे असा आरोप शिरूरचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळरावांवर केला। त्यांच्या या आरोपाला आता आढळरावांनी उत्तर दिलंय। अमोल कोल्हेंनी पुरावे द्यावे, मी लोकसभेतून माघार घेतो अथवा कोल्हेंनी निवडणुकीतून बाहेर पडावं असं आव्हान आढळरावांनी अमोल कोल्हेंना दिलंय। पुराव्यानिशी सांगतोय, काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले। मी प्रश्न बघितले आणि 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न। आणि मला प्रश्न पडला, या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी माझ्या जुन्नरमध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही, माझ्या आंबेगावमध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही, शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही, भोसरीमध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे। पण प्रश्न मात्र हे होते ढमढेरे काका की अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार, अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार। आणि तेव्हा मला कळलं, अरे बाप रे, याचं कधीतरी उत्तर तर मागावं लागेल। माझ्या कंपनीच्या संदर्भातला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा। मी माझ्या कंपनीच्या, माझ्या व्यवसायाच्या संदर्भातला एकही प्रश्न विचारला नाही। माझं तेवढं प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे। तुम्ही दाखवा सॉफ्टवेअरच्या माझं सॉफ्टवेअरचं, माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाहीच आहे, मग सॉफ्टवेअरचा उल्लेख का करता तुम्ही? माझी कंपनी हार्डवेअरची कंपनी आहे, मग मी कशाला सॉफ्टवेअरच्या संदर्भातले प्रश्न विचारेल? हार्डवेअरच्या संदर्भामध्ये किंवा माझा वेगळा विषय आहे। मग मला सांगा, तुम्ही पुरावे दाखवा, मी आज बाजूला व्हायला तयार आहे। आणि नाही झाले तर तुम्ही पुरावे दाखवू शकले नाही तर बाजूला व्हा रिंगणातून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।